हॅलो गायज, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर हे बघा, प्रणव शेठ आपला व्हिडिओ काढताना इथं. तर आपल्याला आज आंब्याची रोपं आणायला जायचं आहे. आणि आपल्याला ते आंब्याची रोपं आहे ना, हे बघा इथं खड्डे केलेली जवळपास 20 चाळीच्या मागच्या साईडला 3, इकडं 4-5, ह्या चाळीच्या आजूबाजूला जवळपास 34. तर मग असे आपल्याला 60-65 रोपं आणायचे. ट्रॅक्टर पण इथं रेडी. प्रणव माझ्या मागे व्हिडिओ काढताना फिरतोय. काय बघतो, मोबाईलची टेस्टिंग झाली. आता जस्ट नवीन मोबाईल घेतलेला आहे. तर आम्ही आता जातोय झाडं घ्यायला. पूर्णपणे 3-4 दिवसाच्या मुहूर्तानंतर आज आपला मुहूर्त लागला आहे. काय बरोबर. किती दिवस आहे घ्या झाड घ्यावून चालू? 3 दिवसापासून झाडं घ्यायचं चालू आहे. आज मला आणि प्रणवला सुट्टी आहे. त्याने जाऊ या ठिकाणी ट्रॅक्टर चालवताना हाची कावर आहे, मजा येते. मजा येते. आम्ही या ठिकाणी जातोय. तर आता आपल्याला मस्त निर्मा नदी लागणार आहे. रस्त्यात सगळे कामं बिमं चाललेले शेतात आता साऱ्यांचे. वाघ रे बिबट्या रे, बिबट्या ना. तर बिबट्या वगैरे येतात ते गावाची. हां, पाणी नाही रे, पूर नदीला पूर आलेला आहे असं प्रणवचं म्हणणं आहे. पण पूल चालले काय नाही, पूल नाही बुडेल. नदीला पूर आलेला आहे, थोडासा आलेला आहे, जास्त नाही आलेला. म्हणजे पाणी आलेलं आहे भरपूर. तर आता मी तुम्हाला दाखवेल ते नदीचं पाणी. या ठिकाणी ट्रॅक्टर चालवताना हे बघा, पहिले पुलावरून पाणी जात होतं, पण आता थोडं पाणी इकडचं पूर्ण धरण भरून वरून पाणी ओसाडते. प्रणवला या ठिकाणी मजा येते खूप जास्त. काय पण तेव्हा पूर्ण नदी भरून वाहू राहिली. हे बघा इथं पाणी चालू आहे. मी पण पहिल्यांदाच पाहू राहिलो हे पाणी इथलं. कसं वाटतंय प्रणव? मस्त पाणी येईल रे. हे बघा, पहिले इथंपर्यंत पाणी आले. हे बघा इथं झाडांमध्ये प्लास्टिक अटकलेलं दिसेल तुम्हाला. या असं पूर्ण पुलावरून पाणी जात होतं, पण आता पाणी कमी झाले. पाट पण इथं वाहू राहिले सगळे पाट भरून. तरी पण आमच्या अजून पर्सल नदीला पाणी आलेलं नाही आहे. त्याने जो या ठिकाणी मार्ग म्युझिक वाजवताना, ट्रॅक्टर जोरात पळवताना, भर आवाज आले म्हणजे ब्रेक दाबताना. प्रणवचं टकलं दिसतात नाही तर. आता हे बघा, बस आली मोठी सिंगल लेन बस वर्सेस ट्रॅक्टर. आता इथं जागा बघावी लागेल, कोणाला तरी एकाला दाबावं लागेल. कॉमेंट्री चालू आहे या ठिकाणी. तर ही बस जागा भेटलेली या ठिकाणी ट्रॅक्टर दाबण्यासाठी. त्याने जो आता ट्रॅक्टर दाबेल आणि मग बस निघेल. दाब रे, खाली टाकणार. सुखरूपपणे आम्ही पण. अरे बापरे, हात दे तेव्हा लहान पोरं हात देताना आम्हाला. तर काल आपण जवळपास 60-61 रोप आणली होती. आणि आता हातीला काहीतरी 20-25 रोपं लागणार आहे. तर हे बघा, आता आहे ना आपल्या गायींच्या गोठ्याजवळ झाडं लावायला सुरुवात झालेली आहे. असे खड्डे केलेले खड्ड्यांमध्ये. काय खत आहे का? निंबोळी पेंट, थायमेट, हे बघा, असे 3 प्रकारचे खत आहेत. एक झाड लावायचे का?
तीन झाडं लावली गेली अहो आत्याशी दोन मी छोटू भाऊ ना फोटो पूजा करायला काय पूजा लागत ना याले आंबाना रोपले मग नाही हो पहिला बाहेर निघाय का त्यांना मग पूजा करा का नाही काय बाहेर निघा बिघा नाही ना रे तशाच राहस ना पहिला बाहेर म्हणून निघताच तेव्हा पूजा करतो तेव्हा काकांनी त्यावेळी तेच सांगितलं ना हा तेच ना पूजा बाहेर निघे पूजा तो एखादी पूजा नावाने पोरगी नाही छोटू भाऊ तुम्ही समर्थन करतात का मला सांगा बर बांधी घ्या हा नाही खाल्ला रे दोनच काकात नाही होता ना चुकीना काम करायचं यार तू झाड पडलं हा मी घेस पाणी घेऊ तुम्ही हा मोठा तुम्ही कागदी ठेवा ना बस एकच कॉक ठेवा बरोबर डायरेक्ट तिथून अशी आणा ना अशी ठेवत अशी डायरेक्ट प्रत्येक तीच नळीले जॅन्डर बी जोडता आपले कार मा जोडता बरोबर चालू करा ना बस नाही का बरोबर एकदम घुस नाही ना त्यांचं निंबोळी टाकतो भाऊ ना मग ते टाकेल ते टाकतो ना हात खाल थायमेट बी टाकेल छे नाही थायमेट नाही टाकेल काळ तेना मस्त नाही ते निंबोळी पेंट टाकेल छे सगळाच मा फक्त एक काळ थायमेट हा जास्त नाही टाकणार थायमेट हा नळे नळे चार मिनिट फ्राय जा बाय मला बोलले बी हा होई जाईना काय पिशवी ठेवली आतेडा आहे मस्त बोल नको बरं गलता बेकार शे तो आंबे काय पुरेच ना खावा ना झाल तरी आंबे विमल आणतात ना विमल हा विमल सांगते आंबे पुरे खावा ना हात भरणार टाइम विमल भेटत नाही ना हो भेटत नाही करत नाही भेटत ना पण भेटी राहते कुठे भेट राहणार ते दाबा व्हिडिओ बी चालू शे लगेच बंद करायचं नाही ना हो खरंच सांगा तुम्ही अरे तीन भाई आता तर म्हणे तुम्ही भेट राहणार किती रुपये किती भेटत मशरूम म्हणतात त्याला मशरूम याने बी शेती करतात ना नाही खायचं नाही राहत जास्त करून कुत्रे मुक्त आहे नाही रे तसं नाही राहत नाकडे जा तसं नाही राहत ते भाऊ जिथं जास्त फंगस झाली का तिथं तयार होतं हा जास्त बुरशी तयार झाली का काय थांब एक मिनिट आलो हा का नाही बघा मशरूम खात नाही आपल्याकडे कोणी ते खाल्लं तरी चालतं बघा कर ना हा ना निंबू पाणी टाका दो निंबू नीम रे नीम ते ना आंबा मागा तर तू गर्दी कर रहा है ना हा टाकेल
टाकेल टाकेल टाकेल टाकेल टाकेल टाकेल टाकू का? इकडे स्पेशल कटर लेणं आहे. पिशवी मोकळी या पिशव्या विवेची घेण्या पडतील ना का पण आपल्या पिशव्या निवेची घेण्या ते वरला कटर मार द्या त्यांना दोऱ्याने राहणार खाली बारीक का लगेच बांधाले काठी कोसाले पण घरात आपलं गोदरेन दोरा नाही जाईल सुटू बोकडे हा कटर मांगाडी घेतो नंतर हे आपलं करतो फक्त दोऱ्या बांधाल दोऱ्या घ्यायला काठी कोसाने काल वळायला कोसा घ्यायचं ना बांध माती टाक तेव्हा ते फुटी जा डुबा टाक काठी बाहेर काढून मग सांगायला आवडीने बरी तरी फिरा तर आता हे बघा इथं जवळपास 5, 10, 15 आणि 16-17 झाडं लावून झाले. आणि आता आहे ना इकडे एक चाळ आहे आपली, हे बघा चाळीच्या मागच्या साईडला झाडं चालू आहे. आता ते दाखवतो मी तुम्हाला. हे आपल्याला नाही का ड्रिप करायची याला, हे बघा अशी ड्रिप आणलेली आहे आपण. थोडेसे कॉक वगैरे कमी पडले ते कॉक वगैरे घ्यायला काका गेले आता. आणि हे बघा काय टाकी राहणार निंबोळी पेंट पुन्हा या ठिकाणी आहे काय शो थायमेट जास्त पडी जाय बघा लक्ष राहू. तसं काय नाही असं मोठ बरी टाका वाटलं असं म्हणजे कळ इथे अंदाज सगळ्याचं टाका खास का टाक चांगलं टाकते काही नाही त्याविषयी ते शे आज आहे का एक आणेलचे ना जास्त बी नका टाकू ते काय मग टाक मांडे जरा ते मुळवाने जाळत ना. हा मग टाका वाटलं. हा बघा झाडं लावून झाल्यानंतर आता ड्रिपवर लावायचं काम चालू आहे. नाही लावलं पाडू लाव रे बा मार होल तिने पहिले अनावी नियम लागत नाही. हां असं होल पाडायचं त्याच्यानंतर ड्रिपवर घ्यायचं लावायचं ड्रिपर. आता ड्रिपर कसं लावायचं ते होल मॅच करायचं आणि ड्रिपर मध्ये टाकून द्यायचं. हे बघा अशा पद्धतीने आमचं काम चालू आहे. पण आज लाईट नाही ना आधी, तर मग आज आम्हाला बादल्यांनी पाणी टाकावं लागणार आहे. उद्या आम्ही एकदम पद्धतीत ड्रिपर चालू करू. शेवटला आणा याला शेवटला आणला आहे नाही पाय वाटते थोडं वडी घ्या वडी थांब नाही तर ते शेवटलं मारूत. सगळे घ्या नाही का 2 बाकीचे ना ते म्हणाकडे याला खड्डा पाडेन म्हणाकडे यार ते गाणं हा